केला मस्ती धमाल, खाला दंगा खुशाल, झाली घंट आता मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे, विचारून घ्या या फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि पहारे, मुलांना ती द्या ना मुलांना जरा. किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. नुकतीच दिवाळी झाली आणि मला खात्री आहे सगळ्यांनी दिवाळीत खूप मजा केली असेल. आपण दिवाळीत दिवा लावतो आणि सगळा अंधार नाहीसा करायचा प्रयत्न करतो. हा ज्ञानाचा सूर्यही तोच प्रयत्न करत असतो की सगळा अंधार नाहीसा करावा. पण दुर्दैवाने या ज्ञानाच्या सूर्याचे किरण सगळीकडे पोहोचतातच असं नाही. काही जागा काही माणसं अशी असतात जी अंधारातच राहतात आणि मग अशा माणसांपर्यंत हा ज्ञानाचा सूर्य घेऊन जावा लागतो. आणि अशीच एक व्यक्ती, ज्या व्यक्तीने हा ज्ञानाचा सूर्य भटक्या आणि विमुक्त जातीतल्या मुलांपर्यंत नेला, त्यांच्या घरापर्यंत हे ज्ञान दिलं, त्यांच्यासाठी एक वेगळी शाळा सुरू केली. श्री गिरीश प्रभुणे यांनी सुरू केलेल्या क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मध्ये आज मी तुम्हाला घेऊन आलो. हो वाऱ्याला या कोणी काही सांगायला हवं, पानाशी या कोणी काही बोलायला हवं. दूरवर सारे कसे भिजून या गेले, युगे झाली अंधारात भिजून या गेले. सावरून भानाता उठायला हवं, वाऱ्यास वेया भाळाला भिडायला हवं. वाऱ्याला या कोणी काही सांगायला हवं. अमेरिकेहून आलेल्या माझ्या एका छोट्या भावाला मी सांगितलं की माझं छोटंसं खेडं या विषयावर काय काय सुचतंय रे तुला. तो म्हटला एक छोटंसं खेडं आहे, ते नदी वाहतीये, नदीकाठी एक बर्गरचं दुकान आहे, शेजारी एक कॉफी शॉप आहे. खरंच इतकं हसू आलं, इतकं आश्चर्य वाटलं. पण नंतर वाटलं बरोबर आहे त्याचं. शेवटी तो जे बघतो तेच चित्र तो रेखाटणार. आणि मला कायम असं वाटतं की आपण आजूबाजूला जे बघतो त्याची स्वप्न आपल्याला रात्रीही पडतात आणि ती स्वप्न आपण आयुष्यातही बघतो. हे सगळे विचार, हे सगळे संदर्भ आपल्याला जितके दिसत जातात तसे आपले संदर्भ घडत जातात. आज बघूया हे जे सगळे वेगळे संदर्भ घडलेली ही जी मुलं आहेत ते आपल्याशी काय बोलतायत, या शाळेतले रत्न आपल्याला काय वेगळं सांगतात. आणि माझ्याबरोबर एक 7वीतला माझा मित्र आहे, त्याचं नाव आहे चिरंजीव शिंदे. कसा आहेस तू चिरंजीव? चांगला. कुठला आहेस तू मूळचा? मी सोलापूरचा. इथे कधी आलास तू? कितवीत असताना? मी पहिलेला असताना इथं आलो. 7 वर्ष तू या शाळेमध्ये शिकतोयस. कोण कोण असतं घरी? घरी आई वडील भाऊ बहीण असत. हो. काय काय करतात ते? शिकारी करतात ते घरी. शिकारी? कसल्या शिकारी करतात रे? हरणाची, मोराची, अजून चित्राची, लवराची. मग वडील शिकार करून आणतात तर दरवेळी शिकार मिळतेच का नाही मिळत? कधी कधी मिळते, कधी कधी. मग त्याच्यावरच मिळणारे पैसे अवलंबून असतात का की ती शिकार मिळाली, ते विकलं तर पैसे मिळणार? हा, पारधी समाजातून तू आलायस ना. तिथे काय काय प्रश्न आहेत रे तिकडे लोकांचे? तिकडे जास्त मारामारी होते आणि तिकडे प्राणीला मारतात. चित्र ते त्यांना पकडतात. ते तू बघितलेस अशी मारामारी होताना? म्हणजे कुठपर्यंत होते मारामारी? नुसती आपली धक्काबुक्की का हातपाय तोडण्यापर्यंत, खून होण्यापर्यंत मारामारी होतात? खून होऊसपर्यंत. तू स्वतः असं कुठे बघितलंस आजूबाजूला घडलेलं? कोणाच्या? आहे आमचं काका, आमचे आजोबा, वडिलांमध्ये पण भांडण होते. आता तू जेव्हा जातोस सुट्टीत भेटायला जातोस तू वडिलांना, त्यांना सांगत नाहीस तू की असं करू नका आता भांडणं? सांगितलं मी त्यांना. मग काय म्हणतात ते? ते म्हणतात नाही म्हणतात. नाही म्हणतात म्हणजे ऐकणार नाही? तुला सगळ्यात लहानपणापासून सगळ्यात वाईट लक्षात राहिलेला दिवस कुठला रे? ते खून ते करणार असतो ना, तेच मला आवडत नाही. पण पोलीस पकडत नाही देऊन? पकडतात. मग परत सुटतात?
आज त्यांना सोडून देतात पैसे बिसे दिल्यावर तर पोलिसांना. मग असं तुमच्या घरी कधी झालं की पोलिस झाले आणि पकडून नेले? झाले. कोणाला? माझ्या वडिलांना, आजोबांना, भावाला. का पकडलं होतं? मारामारी मग करण्याबद्दल? हा. चिरंजीव नाव किती छान आहे. चिरंजीव म्हणजे काय माहितीये का? जो मरत नाही त्याला चिरंजीव. चिरंजीव आशीर्वाद देतात, हो की नाही? चिरंजीव हो म्हणजे काय, खूप जग आणि चांगल्यासाठी जग. तर मी पण तुला तोच आशीर्वाद देतो आमच्या सगळ्यांकडनं, सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांकडनं. नुकतीच दिवाळी झाली, लोकांनी खूप मजा केली, पण मला असं वाटतं की नुसतेच पंटी पेटवणं महत्वाचं नाही. कोणाच्या जरी आयुष्यात जर आपण प्रकाश देऊ शकलो तर खूप वेगळं काहीतरी देऊ शकतो. ह्या सगळ्यांच्या आयुष्यात प्रकाश प्रभुणे सरांनी दिला. मला अशी इच्छा आहे चिरंजीव तू पण कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश द्यावास. देशील ना? व्हेरी गुड. आणि आता माझ्याबरोबर माझी मैत्रीण आहे, तिचं नाव आहे काजल. कशी आहेस तू काजल? चांगले. कुठून आलीस तू? मी सोलापूर. हो. किती वर्ष झाली या शाळेमध्ये? 7वा. मग तुम्ही सगळे इकडे राहूनच शिकता ना? मग तू 7 वर्ष इथेच राहतेस. तुझ्या घरात कोण कोण असतं? आजी, आजोबा, आई वडील. आई वडील कुठे असतात? वडील म्हणजे लातूर मध्ये असतात आणि आई म्हणजे निलंगामध्ये राहतात. लातूरला वडील आणि आई निलंग्यामध्ये. आणि आजी आजोबा? आजी आजोबा सोलापूर मध्ये. मी मला घेऊन गेले ना घरी तर आजी घेऊन जाते घरी आणि आई वडील येत नाही भेटायला. येत नाहीत का ग? सावत्रा इथं राहते पुण्यामध्ये. सावत्र आई आहे तुझी, मग ती नाही येत भेटायला? येते. आणि तुझी आई खरी नाही येत. का ग? काय झालं काय की आई येत नाही भेटायला? लहानपणापासूनच आहे मी इकडे. इकडेच आहेस पण मग सुट्टीत तू जातेस तेव्हा आई का नाही भेटत तुझी? तुझे बाबा? माझे बाबा कधीतरी भेटतात. पण आई नाहीच भेटत. तू काय होणार आहेस मोठेपणी? शिक्षक. अरे वा, मस्त. कुठे शिकवणार? या शाळेत शिकवणार का तुमच्या सोलापूर वडाळ्याच्या इथे जाऊन शिकवणार का आई जिथे राहते तिथे जाऊन शाळा काढणार? आई तिथं राहते तर. शिक्षिका होऊन काय शिकवशील का सगळ्या लोकांना? शिक्षण तर देशीलच, गणित बिणित, पण एक माणूस म्हणून काय करायला पाहिजे असं वाटतं तुला? देशाचं रक्षण करावं आणि सगळ्यांनी शिक्षकांचं ऐकावं, आई वडिलांचं ऐकावं. शहाणी मुलगी आहेस तू. इतके चांगले चांगले विचार आहेत. मला कळत नाही की आई आता कधी भेटायला येईल तुला. मला असं वाटतं की आजपर्यंत कायम आपण या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपुल्या जाहल्या तिन्ही सांजा हे आईकडनं मुलासाठी ऐकलं. आज मी पहिल्यांदा हे गाणं या काजलच्या डोळ्यामध्ये आईसाठी बघितलं की रोज संध्याकाळी तिला आईची आठवण येते. आणि आपल्या आईचा आवाज ती आई कुठेतरी असतानाही ऐकायला न मिळणं हे खरंच खूप त्रासाचं असणार. ही शिक्षा तो आभाळातला हिला का देतोय मला माहिती नाही, पण ती शिक्षा लवकर संपवावी अशी प्रार्थना करतो. आणि आता माझ्याबरोबर 2 मित्र आहेत माझे, रवी आणि महेंद्र. कसे आहात तुम्ही मित्रांनो? बरे आहोत ना? कसा आहेस तू रवी? तू कधीपासून इथे आहेस? मी 2 वर्ष झाली इथं गुरुकुलात शिकतो शाळा. हो. कितवीत आहेस आता? 7वी. त्याच्या आधी कुठे होतास तू? त्याच्या आधी मी मुंबईला होतो शिकायला. इकडे का आलास पण? तिथं शाळा नव्हती, मी चोऱ्या बिऱ्या करायचं सवय लागलेली, त्यामुळे आई वडिलांनी इथं टाकलं शाळेत. आई वडील काय करतात? आई वडील असं बांधकाम हे ते करतात. काय चोरी करावीशी वाटलं रे पहिल्यांदा? मला एवढी गॅरंटी नाही, पण आधी पेन नव्हतं म्हणून एक पेन चोरलं, नंतर हळूहळू सवय लागली मला. सोपं वाटलं की पटकन घेतलं तर? मग असे चोऱ्या करायचं. मग दुसरे मित्र होते ते असे लोक जत्रा बित्रा भरायचे ना, बाजार बिजार, त्याच्यामध्ये ते जायचे, तिथं पॉकेट मारायचे यांची त्यांची. मग त्यांच्या जोडीला राहून मी पण चोऱ्या करायचं शिकलो. तुला पण येतं पाकिट मारता यायचं? तुला यायचं. 5-6 जणांचे मारलेले. असं कधी केलंस खरं की चोरी केलीस आणि वाटलं की नको नको परत ठेवलं? केले 2-3 वेळा केलेले. का असं तुला वाटलं की नकोच? एक वेळेस मी पॉकेट मारलं, त्यांचं गरीब होते म्हणून मला असं वाटलं. एक माणसाचं मी पॉकेट मारलं, पण त्याचं लायसन येते होतं. मला कसं तरी वाटलं. मी त्या माणसाला जाऊन परत दिलं, अंकल तुमचं पॉकेट गिर गया तुम्हाला. हो. आणि त्याने घेतलं ते परत? घेतलं आणि त्यांनी मला 200 रुपये काढून दिले. अरे अरे, पाहिलंच माहिती त्या माणसाने एकदम त्याच्याकडनं भलं काम झालं बघ, की चोरी करणाऱ्या एका छोट्या मुलाला आपण 200 रुपये दिले. एक दिवस त्याचा चोरी करण्याचं वाचवलं त्याने. तिथून मी चोऱ्या नाही केलं, सोडून दिलं. हो ना, बरोबर. त्या माणसाचे आभार मानायला पाहिजेत तुला. मारले आभार. हो ना. आता तुझा काय प्लॅन आहे पुढे? मोठेपणी काय व्हायचं ठरवलंस? मी मिलिटरी व्हायचं ठरवलंय, देशाचे रक्षण करायचं. तुझ्याबद्दल सांग रे मित्रा. कुठला आहेस तू? मूळ सोलापूरचा. मग इथे कसा आलास तू? कोणी आणलं? चुलत्याने आणलं होतं. आई वडील काय करतात?
आई वडील शिकार करतात. तू काय होणार आहेस? मी पण मिलिटरी होणार आहे. तुझ्या लहानपणापासूनचा एखादा शिकारीचा किंवा असा त्या वातावरणातला सगळ्यात लक्षात राहिलेला दिवस आठवतो का रे? मला आणि वडिलांना जाळ्यामध्ये हरण अडकलं होतं. त्यावेळी मी आणि वडील हरण पकडायला गेल्यानंतर आम्हाला पोलिसांनी धरलं. पोलिसा लोकांनी पकडलं आणि ते हरण सोडून दिलं. आमचे सगळे जाळे आणि मला आणि माझ्या वडिलांना घेऊन गेले होते जेलमध्ये. किती दिवस? मी लहान होतो म्हणून मला सोडून दिलं. माझ्या वडिलांवरती 110ची केस करून जेलमध्ये ठेवला होता. तू मोठा झालास मिलिटरी मधला आणि एक छोटा मुलगा तू चोरी करताना बघितलंस, काय बोलशील त्याशी? त्याला सांगेन नीट असं चोरी करत नको जाऊ, तू दुसरं कुठलं काम कर, पण चोरी वाईट आहे. दुसऱ्यांचे आपण पैसे उगाच कशाला घ्यायचे. क्या बात आहे. मला असं वाटतं स्वतःचे नशीब घडवत आहेत. ही मंडळी अशी आहेत की आता त्यांनी मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची, येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर हे म्हणू शकतात, कारण यांनी आत्ताच यांचं आयुष्य बदललंय आणि पुढेही बदलेल मला खात्री. काय का नाव तुझं? माझे नाव पूनम बाळू शिंदे आहे. कुठून आलीस तू? मी उस्मानाबादकडनं आले. इथे कितवी पासून आहेस? मी पहिलीपासून इथे. आणि आता कितवीत आहेस? आता 5वीत आहे. कोणी आणलं? शोभाताई आहेत इथं, शिकायला होते ते. मग फोन केला आमच्या घरी त्यांनी, मग आमच्या आई वडिलांनी आम्हाला इथं आणून सोडलं. काय करतात आई वडील? वडील शिकार करतात. काय होणार आहेस तू मोठेपणी? शिक्षिका. अरे वा. तू शिक्षिका झालीस आणि एक लांबून एक मुलगी आली जिचे वडील शिकारी आहेत, ज्यांच्या समाजामध्ये खूप व्यसनाधीनता आहे, व्यसन करतात, मारामाऱ्या करतात. अशा समाजातली एक मुलगी आली छोटी, तिला काय सांगशील तू? अभ्यास करायचा नीट, मग स्वच्छ राहायचं, चोऱ्या माऱ्या नाही करायचे. व्हेरी गुड. परत आपण हिच्याशी बोलू. तुझं नाव काय ग बाळा? माझं नाव पूजा कल्पना लष्कर. तुझ्या कल्पना लष्कर. तू आईचं नाव लावतेस का? हा. पण का तू आईचं का नाव लावतेस? मम्मीला भांडायचे, परत मम्मी घरी राहायची नाही, दुसऱ्याकडे मावशीकडे जायची. म्हणून माझे पप्पा गावाकडे गेले होते. हे माझ्या पप्पांचं पोटांचं ऑपरेशन झालं, माझे पप्पा वारले. परत मम्मी म्हणते पप्पांसोबत बोलायचं नाही, काहीच नाही करायचं. त्यापासून मला पप्पांचं काहीच माहित नाही. पप्पा वारले, गावाकडनं शिट्टी आलती, पप्पा वारले म्हणून. मम्मी त्यापासून आम्हाला छेड माळ अशी करते. मग माझ्या मावशीने सांगितलं इथे एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये ह्यांना दोघांना टाक. मग मम्मीने मला इथं टाकलं. मग मी इथंच पहिलीपासून शिकते. आता 3रीत आहे मी. तू काय करणार आहेस पुढे जाऊन मोठेपणी? मी डॉक्टर बने. तू डॉक्टर हो, आणि असे जे असतील की ज्यांना बरं होऊन आपल्या लहान मुलांना भेटायचं असेल परत जाऊन, त्यांना बरं कर, हो ना. पण असं दोघी गंभीर होऊ नका. तुम्ही छान हसऱ्या हुशार मुली आहेत ना, मग हसा. कारण आपण जर आपण गंभीर झालं तर काहीच उपयोग नाही. आपण हसून बघितलं दुःखाकडे पण, तर मग दुःख हलकी होतात, सोपी होतात. छान हसा बरं. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. माझ्याबरोबर 2 छोट्या मैत्रिणी आहेत. एकीचं नाव आहे गार्गी चापेकर. कशी आहेस तू गार्गी? बरी. बरी आहेस. कितवीत आहेस तू? 2री. आणि तुझं नाव सांग. अनामिका विलास शिंदे. अनामिका शिंदे. शिंदे. तू कितवीत आहेस? 2रीत. 2रीत. तुम्हाला शाळेतलं सगळ्यात जास्त काय आवडतं? गाणं म्हणायला. कुठलं गाणं म्हणता तुम्ही? म्हणा बरं दोघी. हम जैसे चलते हैं तुम भी चलो ना, हम जैसे रहते तुम भी रहो ना. पत्थर की एक मूरत देखो, पहले तो एक पत्थर की, कष्टों को सहते सहते धाव को सहते सहते मूर्ति बन गई. मूरत कहती है तुम भी सहो ना, हम जैसे सहते तुम भी सहो. अरे किती गड आहे. हम जैसे सहते है तुम भी सहो ना. मस्त गाणं म्हणलंस ग. अनामिका तू मला सांगतो मोठेपणी कोण होणार आहेस? डॉक्टर का पोलीस का पायलट का काय होणार आहेस? पोलीस. पोलीस का ग? आवडतं तुला चोराला पकडायला? आणि तू काय होणार आहेस? गार्गी? डॉक्टर्स. कसली डॉक्टर्स होणार आहेस? सांग ना. छोट्या मुलांची का डोळ्याची? छोट्या मुलांची. हो, छोट्या मुलांची डॉक्टर होणार आहेस. व्हेरी गुड. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम हे या जागेचं, या शाळेचं नाव सार्थ करणारा हा प्रसंग आहे. कारण या 2 मुली कुठून आल्या माहिती नाही, नक्की कोणाच्या आहेत माहिती नाही. हिचं जे नाव आहे गार्गी चापेकर, हे चापेकर समितीची ही शाळा आहे.
आपले जे क्रांतीवीर चापेकर आहेत त्यांच्यावरनं हे नाव दिलेलं आहे, म्हणून हिचं नाव या शाळेतल्या लोकांनीच गार्गी चापेकर ठेवलंय. आणि ही अनामिका. मला खरंच असं वाटतं की पुनरुत्थान हेही इथे सिद्ध होतं, समरसता हेही सिद्ध होतं. अनेक मोठे मोठे शब्द आपण वापरतो, पण ते जगणारी ही मंडळी आहेत, म्हणून यांना पुन्हा पुन्हा सलाम करावा असं वाटतं. तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात? या शाळेमध्ये तुम्हाला कोण कोण गोष्टी सांगतो मला सांगा. काका, उदरबाई, काका सांगतात, ताई सांगतात, म्हणजे तुमच्या मुख्याध्यापिका मॅडम आणि प्रभुणे काका सगळे सांगतात. व्हेरी गुड. आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी आपल्या खूप आसपास घडू शकते. तर एक कुटुंब असतं, आई वडील आणि एक मुलगा एक मुलगी. मुलगी मोठी असते, मुलगा शाळेत असतो, 9वी 10वी मध्ये, मुलगी कॉलेजमध्ये असते. वडील आपले एक साधारण नोकरी करत असतात. आई घरी स्वयंपाक घरचं सगळं काम बघत असते. त्यांच्या मागण्या रोजच्या असतात ना, आणि वडील अगदी दमलेले असतात की बायको सारखी म्हणते काय हो केवढंसं आपलं घर, मोठा बंगला पाहिजे, मला काही तुम्ही कुठे ट्रिपला घेऊन जात नाही, मला फॉरेनला पण नेलं नाही, मला परदेशातलं काही दाखवलं नाही. मुलगा म्हणतो आता मी 10वीत गेलो, मला काय मोबाईल घ्या, 11वीत गेल्यावर मला बाईक पाहिजे, मोटरसायकल पाहिजे. मुलगी म्हणते मला शिकायला अमेरिकेला जायचंय, इंग्लंडला जायचंय. माझ्या सगळ्या मैत्रिणी खूप भारी भारी परफ्युम्स वापरतात आणि नेल पॉलिश वापरतात, मला तुम्ही काही आणत नाही. तो माणूस बिचारा इतका वैतागतो, काय करावं, कुठून आणावा पैसा म्हणतो. एक दिवस तो घरी येतो आणि सगळ्यांना सांगतो की मी जरा एक नवीन बिझनेस सुरू केलाय. तिकडे जण म्हणतात पण खूप पैसा मिळवाल ना, म्हणतो हो. एक 2 महिन्यानंतर तो मुलासाठी नवीन मोटरसायकल, मुलीसाठी खूप कपडे, बायकोला म्हणतो चल तुला नवीन फ्लॅट मध्ये घेऊन जातो. नवीन फ्लॅट मध्ये जातो, सगळेजण खुश. हा तुमचा छान आहे बिझनेस, तुम्ही करा. तो त्यामुळे तुम्हाला ऐकायचंय का माझ्या बिझनेस बद्दल? नाही 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 काही नाही, तुम्ही करा, आम्हाला फक्त आमच्या सगळ्या गोष्टी छान मिळायला पाहिजेत. तो म्हणतो ठीक आहे. अजून 6 महिने होतात, तर मुलाला कारच घेतो डायरेक्ट. मुलीला म्हणतो चल तुला इंग्लंडला ट्रिपला जायचंय का लंडनला, जाऊन ये. बायकोला म्हणतात चल आपण अमेरिकेची टूर करू. परदेशात जाऊन घेऊन येतात. 2 वर्षामध्ये मोठा बंगला. मुलीला म्हणतात तुझं लग्न आता असं लावून देतो ना थाटामाटात, अख्ख्या शहराला बोलवू. सगळेजण खुश. तिघही की काय आपली सगळी स्वप्न पूर्ण केली. सगळे म्हणतात थँक्यू, तुम्ही आमची स्वप्न पूर्ण केलीत. तेवढ्यात बेल वाजते. दार उघडल्यावर समोर कोण असतं? पोलीस. हे तिघ जण बघायला येतात काय झालं. जे वडील असतात घरातले त्यांना कळतं काय झालंय की आपलं जो आपण वेगळा बिझनेस म्हणून ज्यांच्याबरोबर करत होतो त्याच्यात सगळं उघडकीला आलं. काय स्मगलिंग करत होतो, चुकीचे व्यवहार करत होतो, सगळं पकडलं गेलो. तो काय बोलत नाही, पोलिसांबरोबर जायला निघतो. जाता जाता पोलिसांना म्हणतो मी 1 मिनिट फक्त जरा घरच्यांशी बोलतो. तिघांना उभं करतो, बायकोला, मुलाला, मुलीला. म्हणतो तुम्ही जरा विचार करा, तुम्ही मला किती त्रास दिला डोक्याला. हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. तुम्हाला मी सगळं मिळवून दिलं की नाही दिलं? सगळे म्हणतात दिलं. आता जर मला पोलीस पकडून नेतात, मला 10 वर्षाची जर कैद झाली तर त्याच्यातले 1-1 वर्ष तरी तुम्ही भोगायला पाहिजे. ते म्हणतात का आम्ही काहीच गैरव्यवहार केलेला नाही, आम्ही एकदा तरी चोरी केली का, आम्ही स्मगलिंग केलं का, आम्ही कोणाला फसवलं का? तो म्हणतो असं नाही, मी कोणासाठी केलं हे? तर मुलाला म्हणतो काय रे, तुला मोबाईल फोन पाहिजे, तुला दागिने पाहिजे, तुला मोठा बंगला पाहिजे म्हणून मी हे सगळं केलं. नाही तर कशाला केलं असतं? आपण सुखात राहत होतो, मी सुखात होतो छोट्या घरात, पण तुम्ही मला करायला लावलं सगळं. आणि आता जर मला 10 वर्षाची शिक्षा झाली, तुम्ही 1-1 वर्ष तर या. सगळ्या म्हणतात आम्ही नाही येणार. तो पोलिसांबरोबर निघून जातो. आणि मग तिघांना आयुष्यभर याचा त्रास होत राहतो. ती पुढची 10 वर्ष की आपण मागण्या केल्या नसत्या तर हे झालं नसतं. त्याच्यामुळे शिक्षा जरी त्यांना भोगायला लागली तरी या पापात कोण कोण सहभागी आहेत? सगळे सहभागी आहेत. बरं मला सांगा, ही गोष्ट तुम्ही कधी कुठे ऐकली अशीच गोष्ट? कोणाची गोष्ट आहे ही? ही मॉडर्न काळातला वाल्या कोळीची गोष्ट आहे. वाल्या कोळ्याची गोष्ट माहिती आहे तुम्हाला? त्याच्यानंतर कोण झाला? वाल्मिकी ऋषी झाले. ते म्हणजे प्रत्येक वाल्या कोळ्यामध्ये वाल्मिकी ऋषी व्हायची शक्यता असते. फक्त हा मी आता तुम्हाला सांगितलं ती मॉडर्न काळातला वाल्या कोळी होता.
त्याच्या घरचे म्हणले आम्ही नाही पापात सहभागी होणार. तसेच ही आत्ताची मॉडर्न लोक म्हणली की आम्ही नाही तुमच्या गुन्ह्यात सहभागी होणार. हो ना, तुला काय बोलायचं बोल आता. आमच्याकडचा माणूस ना तो चोऱ्या करायचा ना, तर शेतात पीक आल्यानंतर तो चोऱ्या करायचा. तुझ्या घरचे सगळे तो चोरी केली की तो दरवर्षी तो पीक आला की चोऱ्या करायचा. नंतर त्याच्या घरचे सगळे खायचे. त्याने चोरी केली की त्याच्या घरचे खायचे. तर एक दिवस त्याला म्हणजे असं रात्रीच्याने पकडलंय, त्याला मार भेटू लागला. तर त्याच्या घरचे आले नाहीत मध्ये. अजून कोण बोलणार आहे? मी एकदा आमच्या घरीच मी एकटी बसलेले होते आणि सगळे आमचे आई बाप ना शेतामध्ये गेलेले होते. तर एक बार काय झालं, त्याचे पळत पळत माणूस आलता. मग त्याच्या मागे सगळे पोलीस लागलेले होते. तर मग मी पण घराच्या बाहेर पडले आणि मी बघितलं तर ते सगळे पोलीस ना त्याच्या मागे पडलेले होते. तर आमच्या एका गावातल्या बाईचं त्याने ना गळ्यातलं सोनं चोरलेलं होतं. तर मग पोलिसांना कळालं म्हणून ते चोर ना पळत सुटलेला होता. मग त्याच्या मागे पण पोलीस लागलेले होते. मग ती पण बाई त्याच्या मागे लागलेली होती. मग ते सगळं ते जे चोर होता ना तो त्याच्या घरी जाऊन पोचला. मग ते पोलीस पण त्याच्या घरी जाऊन पोचला. तर मग काय झालं, मग त्यांनी त्या बाईच्या गळ्यातलं ते दिलं सोनं दिलं. पण त्या पोलिसांनी त्याला पकडून नेलं. पण त्याच्यामधली एकाने सुद्धा मदत केली नाही त्याला. मदत करणार नाहीच, कारण चोराला कोण मदत करणार. पण माणसं घरची असं पण नाही म्हणत की चला मी पण येते तुरुंगात, कारण तुम्ही चोरी करून आणलं असतं तर त्याचं मी पण खाल्लंच असतं ना विकून. असं कोणी म्हणत नाही. तुम्हाला अजून एक छोटी गोष्ट सांगतो. एकदा एका मुलाला, तो लहानपणापासून चोऱ्या करत असतो, त्याला कोणी काही बोलत नाही, कारण त्याचे घरचे खुश असतात, पोरगा घरी भरपूर पैसे आणतोय. ते विचारत पण नाही तू काय करतोयस. त्याला जेव्हा पुढे जाऊन मोठं झाल्यावर अटक होते तेव्हा त्याची आई त्याला भेटायला जाते तुरुंगामध्ये. आणि तो आईला म्हणतो तुझ्या कानात एक गंमत सांगतो. म्हणून आईने कान जवळ गेल्यावर तो काय करतो, कान चावतो. का? की तुम्हाला वेळेवरच ओरडली असती तर मी चोरी केली नसती. या सगळ्या गोष्टी खूप एकत्र आहेत की आपण एकमेकांच्या चांगल्या गोष्टी फक्त घेतो, म्हणजे चांगल्या गोष्टीचा आनंद लुटतो. पण एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या गोष्टीचा जो वाईट भाग असतो तो आपण स्वीकारत नाही. तो स्वीकारला तर आपण तो सुधारू शकतो. पण या शाळेमध्ये जे घडतंय ही खूप चांगली गोष्ट आहे की अशा वेगवेगळ्या गावच्या, या समाजातल्या, वेगवेगळ्या समाजातल्या मुलांना इकडे आणून, मुलींना इकडे आणून ते शिकवतायत. आणि तुमच्यातनं उद्या खूप चांगले चांगले नागरिक निर्माण होतील याची मला खात्री वाटते. म्हणूनच मला तुमची शाळा खूप आवडली आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्या रसिकांना या शाळेच्या पाठीमागे उभं राहावंसं वाटेल. आणि राहावंसं वाटणं हे मला असं वाटतं आपल्यातल्या माणूसपणाचं लक्षण आहे. ज्या मुलांपर्यंत ज्ञानाचा सूर्य कधीच पोचला नाही, त्या मुलांपर्यंत हे ज्ञान घेऊन जाणारे गिरीश प्रभुणे आणि त्यांची शाळा, याचा ऐतिहासिक भाग आपण बघतोय. आणि सर्वार्थाने मधली सुट्टीमधला हा ऐतिहासिक क्षण आहे, कारण ज्यांनी अनेक पिढ्यांना इतिहासावर प्रेम करायला शिकवलं. आणि आयुष्यामध्ये ध्यास म्हणजे काय, एखाद्या गोष्टीवर, एखाद्या व्यक्तीवरची भक्ती म्हणजे काय, एखाद्या गोष्टीविषयीचं वेड म्हणजे काय, याचं मूर्तिमंत उदाहरण ज्यांनी संपूर्ण जगासमोर घालून दिलं ते आदरणीय शिवशाही श्री बाबासाहेब पुरंदरे आज मधली सुट्टीमध्ये. खूप मनापासून स्वागत बाबासाहेब. आज खरंच इतकं छान वाटतंय की आमच्या छोट्याशा मधली सुट्टीला तुम्ही मोठं केलं. आज तुम्ही इथे येऊन घंटा उशिरा होते सुट्टी संपली. आणि हे खूप आम्हाला आवडेल की ज्या व्यक्तीला आम्ही कायम इतिहासाविषयी इतकं भरभरून बोलताना बघितलं, त्यांचे शाळेतले दिवस, तर तुमच्या शाळेतल्या आठवणी, तुमची शाळा याच्याविषयी थोडं सांगा. मला शाळेचा पहिला दिवस खरंच आठवतोय. एक तर माझं स्मरण फार चांगलं आहे हे मी ईश्वरी कृपा समजतो. तर मला जे शाळेत घातलं तो दिवस आता इतका जुना आहे. आत्ता मी 91, माझं वय, त्याच्यामुळे किती जुना आहे पहा. पण तो मला अगदी चांगला दिवस, ते चैत्र पाडव्याचा तो दिवस होता. आणि चैत्र पाडव्याला ती पाटी, त्याच्यावर ते श्री हे अक्षर लिहिलेलं, ती फुलं, ती उदबत्ती, असं सगळं सरंजामादिवशी मला शाळेमध्ये घातलेलं होतं. आणि शाळेमध्ये त्या मुलांच्या
सगळ्या गर्दीमध्ये मी पहिल्यांदा दाखल झालो. मी घाबरलो नाही. म्हणजे मला जे आज आठवते ते मी रमलो नाही. तर असं मुलं नाही ते एकदम अनोळखी जगात जायला तयार नसतात. शिवाय मास्तर नावाची एक भीती असते डोळ्यापुढे. ते सगळं होतं, ते नव्हतं असं नाही, पण तरी मी रमून गेलो जातो. आणि आम्हाला जे शिक्षक लावले त्यामध्ये एक शिक्षक ते काही अगदी पहिल्याच वर्षी लावले असं नाही, ते नंतर लावले. त्यांचं नाव तर दत्तात्रय सखाराम माझगावकर. त्यांना शाळेतले त्यांचे जे सहकारी शिक्षक होते मित्र ते त्यांना आबा म्हणत होते. पण तो फार प्रेमळ होते, अतिशय प्रेमळ. म्हणजे मी अगदी खरं सांगतो की मला जे शाळेत जायला जावं, आपण शाळेमध्ये वर्गात वेळेवर गेलं पाहिजे असं जे वाटायला लागलं ना ते सरांच्या मुळे. पण त्या काळामध्ये असं काही नव्हतं किंवा मुलांना शिक्षकांना भीती वाटावी, नाही तर पालक येऊन तक्रार करतील वगैरे असं काही कारण नव्हतं. आमची हिंमतच नव्हती. जर आम्ही घरी सांगितलं असतं ना की अमक्या सरांनी मला मारलं तर आम्हाला पुन्हा घरी मार खावं लागलं असं की त्यांनी ज्या अर्थी मारलंय तरी ते योग्य मारलंय. ते तसं ते वातावरण आमच्याकडे नव्हतंच. ते सगळ्या जगभरातल्या तुमच्या चाहत्यांना आणि तुमचं ज्यांनी व्याख्यान ऐकलंय, जाणता राजा बघितलंय, सगळ्यांना एक उत्सुकता नक्कीच असेल, मलाही आहे, की छत्रपतींविषयीची जी इतकी ओढ आहे ती नक्की कुठल्या क्षणाला आणि काय निमित्ताने सुरुवात झाली याला, की ती जी आपण ध्यास म्हणतो एखाद्या गोष्टीचा, हे कशी सुरुवात झाली? तो मात्र ध्यास आणि ते वेड हे मला जसं आठवतंय तसं ते आहे. तर त्याचं श्रेय, आता श्रेयची काही वाटते करायची नाही कुटुंबामध्ये, पण तो त्याचं जे श्रेयच असेल ना तर मला तो माझ्या वडिलांना आहे. माझे वडील फार त्यांना इतिहासाचा अतिशय नाद होता, कथा सांगत असत. त्याचा मग पुरावा काय, कागदपत्र कोणची, हे काही वय माझं ते चालणं बरोबर ते पुढे डोक्यात यायला लागलं. मग मीच वडिलांना विचारायला लागलो. मग मी वयाचं जेव्हा 10-11 वर्षाचं झालो त्यावेळेला की हे याचं मूळ कुठं आहे, म्हणजे कशात नाही गोष्ट घडल्याचं आपल्याला कळत आहे. तो जो काही कागद म्हणा, पुरावा, शिलालेख, ते मी पुढे विचारायला लागलो हळूहळू. तेही सांगायला लागले कारण त्याचा अभ्यास होता. पण ती उत्सुकता तेव्हापासून तुम्हाला वाटायला लागली की याचं मूळ शोधावं. पण पुढच्या का पहिल्यांदा फक्त ऐकायचं. ऐकायचं मी भारवायला खरं ते भारवण्याचंच वय आहे. आणि हे जे भारवण्याचं वय आहे ना ते आपण त्यांना अवजड होऊ देता कामा नये. म्हणजे भार हा त्यांच्या डोक्यावर न पडताना एखादं फूल अंगावर टाकलं तसं वाटावं, तसं वडिलांचे विनोद, वडिलांच्या गमती त्या ज्या आम्हाला सांगायचे ते फार मजा वाटायची. आधी तसं आठवलं की मग मी भारावतो की वडील ज्या पद्धतीने बोलायचे, रागवायचे, कधी कधी हाणायचे सुद्धा. आणि म्हणजे मार खायची ऐपतही बरी होती. पण प्रेम फार करायचे, प्रेमाने सांगायचे. चुकले वगैरे ते एकदम संतापायचे नाही. त्यांचा मला धाक वाटायचा पण कधी दहशत वाटली नाही. अगदी जुनी घराणी पाहिलेली आहेत, आजही काही काही पाहतोय जुने, की वडील ऑफिसमधनं म्हणा किंवा कामावरनं म्हणा घरी आले की गजबजलेलं घर एकदम सामसूम असं शांत झालेलं मला दिसायचं. आताही क्वचित असं मला दिसतं. याचा अर्थच असा आहे की वडिलांच्या बद्दल लोकांना, मुलांना दहशत वाटते. ती दहशत नाही, मग गेलं ते गेलं, अर्थच गेला. तर प्रेम म्हटलं आणि म्हणजे वडिलांनाही पडायचं. मला वाटतं की वडिलांना आणि त्यांचे दोस्त होतच वाटायचं. बहुतेक त्यांच्या आमच्या वयामध्ये केवढा आलं. माझा जन्म झाला तेव्हा माझे एवढे 39 वर्षाचे होते. म्हणजे इतका त्यांच्या माझ्या वयामध्ये फरक आहे. पण तरी ते अगदी लहानपणापासून जसं आठवते तसं वडिलांना मी त्यांचा सगळ्यात जवळचा मित्र वाटत असावा. मला काय वाटत होतं तर मला सांगता येते.
पण फार जवळीक, फार प्रेम असावं, सतत त्याच्यावर असावं. वरील नाटक पाहिजे, म्हणजे नाटक असतात नाही त्या काळातली, तर त्यावेळेस ते पाहिजे. पण वडील कोणाला न्यायचे? आमच्या आईसेनाला तुम्ही फारसं बरोबर नेलं नाही नाटक पाहायला. मला न्यायचे नाटक पाहू झाल्यानंतर. ते केशवराव दाते, नानासाहेब फाटक, ही म्हणजे आमची त्यावेळीची मोठी नटवडणी. गंधर्व सुद्धा, आता त्यांचं ते स्त्री पात्र असायचं. नानासाहेब फाटक जरा दराऱ्याचं असं जरा खरं पात्र असायचं. परंतु त्यांनी नाटकात ते कसं केलंय ते आम्ही घरी रात्री प्रभाकर कंदिलाच्या उजेडाच्या भिंतीवरती आमच्या स्वतःच्या सावलीत बघत होतो. म्हणजे प्रभाकर कंदील लावून त्या पुढे आम्ही काढायचं हातवर आहे आणि मग त्याच्यावरती दिसायचं. त्यात आम्ही ओढण्याचा भाग मी होतो आणि माझ्याबरोबर आमचे एक दोन मित्र तेही पण असायचे. पण मुख्यतः मी स्वतः की तसे हातवर करायचे आणि त्या सावलीत दिसायचे. आणि एकदा मी त्या उजेडामध्ये माझी स्वतःची सावली भिंतीवरती मी पाहत होतो आणि तिथे त्या अभिनयाची हातवारी करत होतो. आणि एवढ्यात त्यामध्ये आणखीन एक सावली आली आणि ती माझ्या वडिलांची होती. मी इतका घाबरलो, खरं घाबरलो. मी असा वळलो आणि एकदम भिंतीकडे असं गेलो आणि घाबरून त्याच्याकडे पाहत राहिलो की आता आपल्याला हाणणार. कारण नाटक पाहायला त्यांचा विरोध नव्हता, पण नाटक करायला नक्कीच विरोध असणार अशी म्हणजे एक समजूत त्यावेळेची. पण तो वडिलांनी काहीच केलं नाही, फक्त इतकंच म्हणाले, नट व्हायचं आहे, नाटकात काम करणार आहात, जरूर करा, पण मग केशवराव दात्यांच्यासारखे व्हा. वा. ते केशवराव दात्यांच्यासारखं व्हा असं का म्हणायचे हे मला त्यावेळेला कळलं नाही. पुढे केशवराव दात्यांचं चरित्र जेव्हा मी वाचलं त्यामध्ये लक्षात आलं की एक फार मोठा अतिशय सुसंस्कृत असा एक नट महाराष्ट्राला सरस्वतीने दिला. तर त्यांचा आदर्श शिवाय माझ्या वडिलांच्या पुढे तो उभा होता असा तर तुम्ही अर्थमय पुढचे लक्षात आला. दिवाळी पण खूप वर्ष तुम्ही पुण्यातली, पण आता असं आपण म्हणूया की 90 वर्ष वेगवेगळ्या बदलत्या दिवाळीचं स्वरूप बघताय. तेव्हाची दिवाळी तुमच्या लहानपणची छान, फार चांगली होती. एक तर पदार्थ सगळे घरी केले जायचे, त्यावेळेला दुकानात आणण्याची पद्धत फारशी नव्हती. म्हणजे असे ते एखादा पर्सेंट, बाकी सगळं ते घरात तो आवाज आणि तो वास ते असं घर असं घुमून द्यायचं. मी सांगू का, आमच्या घरात कधी कडी लागली नाही. घर नेहमी उघडं आहे, केव्हाही या, कोणीही या, प्रत्येकाचं स्वागत आहे. असं ते पुरंदरे वाडा म्हणजे एक वेगळंच वातावरण होतं. तुम्ही स्वतः किल्ला करायचात लहानपणी? किल्ला आमचं तर माझा वर्षभरच चालायचा. अंगण मोठं होतं पुरंदरे वाड्याला आणि मग ते किल्ल्याची 4 दिवस दिवाळी ते संपले तरी पुढच्या काळामध्ये ते आम्ही कडे त्या मातीत खेळत राहायचं. त्यामुळे या मातीवरती माझं फार प्रेम, खरंच प्रेम. म्हणजे मनापासून असं वाटतं की आपण मातीत खेळावं. आणि आणखी एक लहानपणी मुलं माती खातातच, मी पण माती खात असे. मला 2 गोष्टी त्यावेळेला फार आवडायच्या. एक माती, पण ते माती खाणं चांगलं नाही हे बिंब दिलं मनावरती आणि ते सुटलं. पण मला आणखी एक गोष्ट आवडायची, साय. इथे दुधाची जी साय येतं ना आणि त्याची चांगली खरपूस साय यायची आणि ते हळूच त्या चमच्यानी किंवा पळीने काढायची आणि त्यात साखरेची पूड टाकून मग ती खायची. वा वा वा. मला वाटतं पण तुम्ही लहानपणी जी साय भरभरून खाल्लीत ना ती तुमच्या स्वभावामध्ये आयुष्यभर आहे. कारण तुमच्या नजरेमध्ये, तुमच्या स्पर्शामध्ये आणि तुमच्या आशीर्वादामध्ये जी माया जाणवते कायम, मला नाही सगळ्यांनाच जाणवते ती. मला वाटतं त्या तुमच्या वडिलांना आणि त्या साईला सगळ्याला त्याचं श्रेय आहे. खरं किती बोललं तरी आपल्याला वेळ कमीच पडेल, कारण तुमच्याकडे सांगण्यासारखं इतकं आहे. आणि मला तुमचं लहानपणापासून मी व्याख्यान ऐकतोय आणि दरवेळी असा वाचून बघत बसतो की तुमच्याकडे किती सांगण्यासारखं आहे. आणि इतक्या तपशिला सकट तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा स्मरणशक्तीचं तर आश्चर्य वाटतं. पुन्हा पुन्हा मला शब्द जाणवतो तो ध्यास हाच वाटतो, कारण त्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय इतकं होणारच नाही. मी सखर सांगू का,
ज्याला हौस नाही त्यांनी लग्न करू नये आणि ज्याला हौस नाही त्यांनी राज्यही करू नये. वा वा वा. त्याला हौसच पाहिजे. तर आज खूप छान वाटलं आणि माझ्यावर आणि आमच्या मधली सुट्टीवर तुमचा आशीर्वाद असाच राहू दे. नक्कीच नक्कीच मनापासून धन्यवाद. मधली सुट्टीमध्ये अनेक सुंदर क्षण आले, अनेक जणांचा परिसर स्पर्श आमच्या मधली सुट्टीला झाला. त्याच्यातला आजचा एक क्षण आहे भटक्या आणि विमुक्त जातीतल्या या छोट्या छोट्या मुलांसाठी हा ज्ञानाचा सूर्य ज्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी खूप प्रयत्न केले आणि आजही ते धडपडतायत, आजही स्वतः इथे येऊन काम करतायत, ते आदरणीय श्री गिरीश प्रभुणे माझ्याबरोबर आहेत. नमस्कार सर. खूप छान वाटलं मधली सुट्टीमध्ये तुम्ही आल्यानंतर. मुळात हे सगळं डोक्यात येणं हीच खूप मला असं वाटतं एका सामान्य माणसासाठी आमच्यासारखं आहे. अतर्क आहे की बाबा ज्यांच्यापर्यंत शिक्षणाचा अजिबात स्पर्शच होत नाही, ज्यांना त्यांच्यापर्यंत आपण शिक्षण द्यावं असं कुठल्या क्षणाला वाटलं? अनेकदा जिथे जिथे पालापालांवर प्रवास करत होतो आणि अनेक अन्याय अत्याचाराच्या घटना अनुभवल्या, त्यावेळेला सर्व समस्यांवरती आपल्याकडे उत्तर आहेत असं वाटायचं आधी. ज्यावेळेस ह्या सगळ्याच्या हिंडायला लागलो त्यावेळेस लक्षात आलं की आपल्याकडे ह्याची उत्तरं नाही आहेत. इतका अन्याय झालाय, हे नवऱ्याला पकडून नेले, मूल पोलिसांच्या मारहाणीत मेले, तरी सुद्धा ती बाई उठते आणि पुन्हा पोलीस चौकीत जाते नवऱ्याला सोडवण्याकरता आणि सतत प्रयत्न करत राहते. त्यामुळे सगळे मार्ग माझ्या दृष्टीनं संपलेले होते, पण यांच्या दृष्टीने ते मार्ग शोधत राहायचे. आणि मग लक्षात येते की त्यातनं त्यांना उत्तर सापडायची नाहीत, मग लढत राहायचे. आणि अनेक वेळेला असं व्हायचं की नवरा सोडून आणल्यानंतर नवरा तिला सोडून देत असे, संशय घेऊन हे करून, किंवा तिला मग तेलाच्या उकळत्या तेलात हात घालून तिनं चारित्र्य सिद्ध करावं, म्हणजे हिनं त्याच्याकरता सर्व काही प्रयत्न करून त्याला सोडून आणलं. आणि अशा वेळेला लक्षात आलं की हे अंधश्रद्धा, विविध रूढी परंपरा याच्यात अडकलेले आहेत. यातनं हे बाहेर आत्ता तर काढता येणं शक्य नाही, कारण इतके गुंतलेले आहेत ते. निदान पुढची पिढी जी आहे त्याला हे करायचं, मग त्याला शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून मग यांना शिक्षण कशा प्रकारचं द्यावं याचा विचार आला. आणि मग हे पुनरुत्थान, समरसता, गुरुकुलम म्हणजे आजच्या शाळेमध्ये 50% मुलं नापास होतात 10वीला. पुन्हा 10वीला जी पास झाले ती 12वीला परत 50% नापास होतात. आणि जी नापास होतात त्यांच्याकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं कौशल्य आहे, विज्ञानाचं हे आहे, आणि हजारो वर्ष ते या देशामध्ये राहिले आणि जगात या देशाला मोठं स्थान दिलं. अजंठा वेरूळ आहे, किंवा लोखंडापासून पोलाद बनवणं आहे, मातीतनं सोनं काढणं, या सगळ्या कला यांना अवगत आहेत. पण आजच्या जगातली आधुनिक कला मात्र नाही. म्हणून मग ह्या शिक्षणाची जोड आधुनिक याच्याची कशी करता येईल, त्यांच्याकडे असणारे कौशल्य, त्यांच्याकडच्या ज्ञानाची. म्हणून देशाचं पुनरुत्थान होऊ शकेल तर या समाजाला शिक्षण मिळालं, वंचित घटकांना मिळालं मोठ्या संख्येने, तर पुन्हा एकदा ते जुने दिवस वैभव संपन्न येऊ शकतात. किती वर्ष झाली या शाळेला? त्याला आता 7 वर्ष झाली. मुख्याध्यापिकांशी पण बोलतो मी, पूनम त्यांची, की इतर शाळांमध्ये जे आपण म्हणूया ज्या जबाबदाऱ्या असतात किंवा जे चॅलेंजेस असतात मुख्याध्यापकांसमोर, त्याच्यापेक्षा खूप जास्त, खूप वेगळ्या इथली परिस्थिती आहे किंवा मुलांची मानसिकता आहे. तर तुम्ही कसं त्यांच्याशी बोलताना, त्यांच्या वर्गामध्ये अभ्यास किती त्यांचा झालाय, मार्क किती मिळाले, कसं सांभाळून गेलं त्यांना असं म्हणूया आपण? निवासी मुलं असल्यामुळे 24 तास त्यांच्या बरोबर आम्ही असतो. इतर शाळांमध्ये 5 तास शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर असतात, पण 24 तास असल्यामुळे प्रत्येक मुलगा आजारी आहे, त्याला बौद्धिक क्षमता किती आहे हे आम्हाला माहित असतं. आणि तसं घरचं प्रेम कमी असल्यामुळं शाळेमध्ये अगदी स्ट्रिक्टली त्यांना हे न करता अभ्यास करून घेतो, पण त्यांच्या मनाप्रमाणे. म्हणजे सुरुवातीला 1 महिना तर मुला जी वर्गात बसत नाही त्यांना आम्ही जबरदस्ती करत नाही वर्गात बसा म्हणून. तुम्हाला बाहेर खेळायचं असलं तर तुम्ही बाहेर खेळा, पण या परिसराच्या बाहेर जाऊ देत नाही. इथंच खेळून त्यांना 1 महिन्याभरानंतर शिक्षकांशी चांगले गप्पा वगैरे मारल्यानंतर मग ते वर्गामध्ये बसतात. सर, मला अजून एक वाटतं की इथे डिफॉल्टर्स, म्हणजे की शिक्षण सुरू केलं आणि मध्येच वाटलं की नाही नकोच, किंवा पालक म्हणले की आता नको यांना शिकायला, असं होतं? असं फार क्वचित होतं, पण पालकांच्याकडेच काही मोठी दुर्घटना घडली किंवा विभक्तच झाले तर घडतं असं. आई वडील इथे येताना आई वडील एकत्र आलेत आणि एक 4-6 महिन्यानंतर
आई दुसरं लग्न करून निघून गेली आहे किंवा वडिलांचा मृत्यू झाला आहे, पोलिसांच्या मारहाणीत वडिलांचा हे झालेलं आहे किंवा आईचा खून झालेला आहे, असं झालं तर मग मुलं घेऊन जातात. ते जिकडे जातील तिकडे मग त्या जवळच्या शाळेत किंवा मग पुन्हा पहिला व्यवसाय करायला लागतात. असे एक 2-3 अपवाद जातो. बाकी बहुतांशी सगळे इथे राहतात. राहण्यातलं एक कारण असं आहे की आम्ही शाळा आहे की शाळा असं हे नाही. आमच्या शाळेला 12 महिने चालू असते, 24 तास चालू असते आणि 12 महिने सुट्टीसारखं वातावरण असतं. म्हणजे 12 महिने शाळा आणि 12 महिने सुट्टी असं एकत्र असं थोडंसं हे आहे. त्यामुळे कौशल्यामध्ये त्याला सुतार काम करायचे तिथे जाऊन बसू शकतो, शेतात करायचे तिथे जाऊन बसू शकतो. वर्गात आलाय आणि झोप आली आहे तर झोप काही हरकत नाही, कारण झोप झालेली नाही तुझी, तुला आत्ता झोप येते तर तू झोप घेतली पाहिजे. मग ज्यावेळी त्याला शिकायचंय त्यावेळी त्यांनी येऊन शिक्षकांकडे किंवा अन्य ह्याच्यात शिकत राहावं. ह्या मुलांपैकी कोणाशी आपल्याला तुम्हाला बोलायला आवडेल की याचे अनुभव आम्ही ऐकावेत किंवा आपल्या रसिकांनी ऐकावेत असं वाटेल? एक म्हणजे हा बद्रीनाथ म्हणून जो आहे तो एक आहे. दुसरा हा विजय भोसले, म्हणजे तो आता शाळा त्यांनी 7वीतनं सोडून दिलेली आहे, पण तो इथे आता एक शिक्षकाच्या भूमिकेत आहे. म्हणजे बाकीच्या शिक्षकांकडे मुलं बसतील का नाही बसतील, बसतात, पण ह्याच्याकडे आता तिथे पॉटरीचं सगळं जे काम करतो, म्हणजे तो पहिलीला होता एमगर्डीत असताना, त्यावेळी उत्तम चित्र काढायचा. इथे आल्यानंतर त्याला आम्ही हे सगळं हे केलं, 1 महिनाभर एका प्रशिक्षणाला पाठवलं. आता तो उत्तम कलाकार झालेला आहे, म्हणजे मातीच्या मूर्ती तयार करतो. तुम्हाला एक सांग, तू इथला विद्यार्थी पण आहेस आणि शिक्षक पण आहेस, तर तू पॉटरी तर छान शिकवत असशीलच मुलांना, पण इथे नवीन आलेला मुलगा तो जरा कंटाळलाय, त्याला असं वाटतंय की अरे इथेच राहायचं, आता इथे शिकायचं, त्याला काय सांगतोस? त्यांना सांगावं लागतं की जर नाही करमत असलं तरी मग पॉटरीमध्ये घेऊन येतो, आणि रडत असलं तरी त्याला खायला द्यावं लागतं ना. मग खायला दिल्यानंतर ना ते माती कामामध्ये रमतो नंतर. आणि खरं लहान कुठल्याही मुलाला जर अशी कालवलेली माती दिली खेळायला ते मूल रमणार. तू फार छान काम करतोयस. म्हणजे अजून एखाद्या मुलाची किंवा मुलीची आम्हाला गोष्ट ऐकायला आवडेल की काय, कुठून ते कुठे आले? रेणुका पल्ले, ती जी आहे ती मागे पडलेली मुलगी होती, आता ती 5वीत आली असती. ती आता 7वीत बसली आहे. अत्यंत हुशार आहे आणि सर्व मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन जाणारी, कमी भांडणं असणारी, नेतृत्व गुण असणारी, सहनशील. म्हणजे आम्ही खूप बोलतो तिला, काही चुकलं हे झालं पण ती ऐकून घेते आणि दुरुस्त करून घेते. कुठल्याही मुलाला खरूज झालेली असो किंवा काही आजार असो, ती खरूज घासून पुसून औषध लावून पट्टी करून हे करेल. मला असं वाटतं की 12 महिने चालू असणारी शाळा, 24 तास चालू असणाऱ्या शाळेच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे. आणि जर मागे उभं राहता नाही आलं तर कमीत कमी आभाळभर शुभेच्छा तरी द्यायला पाहिजे, कारण एवढं तर आपण नक्कीच करायला पाहिजे या मुलांसाठी. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. अविद्या दूर करून या मुलांपर्यंत विद्या पोहोचवण्याचं कार्य त्या शाळेमध्ये चालू आहे. आणि म्हणूनच या अविद्येत अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही विद्या पोहोचवण्याचं कार्य या शाळेमध्ये केलं जात आहे. सुरुवातीला म्हटलं तसं नुकतीच दिवाळी झाली. दिवाळी म्हणजे असतं काय, या अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा प्रकाश घेऊन जाणं. तुमची दिवाळी कशी झाली? तुम्ही काय वेगळं केलं? कोणाचं आयुष्य उजळवलं का नुसतेच फटाके उडवले आणि फराळ खाल्ला? तर या दिवाळीत मी वेगळं काय केलं, तोच आहे यावेळेचा होमवर्क. पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com.
मधली सुट्टी